राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. नगर परिषद निवडणुका पाहता मतदान यादीत घोळ झाल्याचा आरोप करीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निलंबित करून मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. जिल्हा शिवसेनेद्वारे या मागणीचा एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. शिवसेनेद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे की भंडारा नगरपालिका निवडणुकीत मतदार यादीमध्ये मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी प्रचंड घोळ केला असून मतदार व उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना ज्या प्रभागात मतदार राहतात त्या प्रभागातून अन्य प्रभागात त्यांची नावे टाकण्यात आली आहेत. एवढेच नाही तर एकाच घरात राहणाऱ्या पतीचे नाव एका प्रभागात तर पत्नीचं नाव दुसऱ्या प्रभागात असे अनेक घोळ निर्माण करण्यात आले आहेत. मतदान केंद्राची रचना करताना सुद्धा अतिसंवेदनशील क्षेत्रात जिथे बूथ ताब्यात घेण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते अशा ठिकाणी जाणीवपूर्वक मतदान केंद्र देण्यात आले आहेत. काही विशिष्ट पक्षाच्या उमेदवारांना लाभ पोचवण्यासाठी मुख्याधिकारी यांना काही दिवसापूर्वी तुमसरमधून भंडाऱ्यात आणण्यात आल्याचा आरोपही या निवेदनात शिवसेनेनं केले आहे. अशात निवडणुकीदरम्यान मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले हे कर्तव्यावर असतील तर नगरपालिका निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होऊ शकणार नाहीत. अशात नगरपरिषदेच्या निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हाव्यात याकरिता नप मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना तात्काळ निलंबित करून निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रतिलिपी नगरविकास मंत्रालयाचे सचिव आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देण्यात आली आहे. निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधणे, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, शहर प्रमुख सतीश तुरकर, शहर प्रमुख राजेश चोपकर, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गजभिये, पंकज लांबड सह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.